नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त ना? तर तुम्ही ही जर स्वामी भक्त असाल तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज तुमच्यासोबत स्वामी चा अनुभव शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामींची लीला इतकी अफाट अथांग आहे की आपले शब्दही कमी पडतील. स्वामींची प्रचिती इतकी आहे की शब्दही कमी पडतील. तर तुमच्याही बाबतीत जर अनुभव झाले असतील तर तुम्हाला माहितीच आहे स्वामींचं, आणि तसंच तुम्हालाही माहिती आहे स्वामींचे बोध, काही वाक्य स्वामींचे अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा, त्या विश्वासाला स्वामींना उत्तर द्यावंच लागेल, त्यांना त्यांची प्रचिती दाखवावीच लागेल. असंच माझ्याही बाबतीत खूप स्वामींचे अनुभव आहेत, तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण खूप दिवसापासून इच्छा होती की असा एक अनुभव तुमच्यासोबत स्वामींचा शेअर करावा वाटत होतं खूप दिवसापासून. तर मी मूळची आहे, माहेर माझा अक्कलकोट. अक्कलकोटची म्हटलं तर स्वामींचे अनुभव, स्वामीचे चमत्कार लहानपणापासून मी बघतच आलेले आहे. तर ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण स्वामींची लीला इतकी अफाट आहेच. तर असाच एक अनुभव होता. नुकतंच 8-15 दिवसाच्या मागे आजोबांची तब्येत थोडीशी खराब होती, म्हणून मी गेले होते अक्कलकोटला आजोबांना भेटायला. तर असंच आमच्या गप्पा चालल्या होत्या, तर आजोबांनी एक आमच्याशी डॉक्टरांचा अनुभव शेअर केला आहे. तर मी तोच तुम्हाला अनुभव सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तो परत एकदा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ असे नामस्मरण करतो तर स्वामींचं असं नसतं की मला नवस केल्यानेच असे इच्छा पूर्ण होते, हे होते, ते होते, असं काहीच नसतं. फक्त स्वामींचं असतं की फक्त त्यांचं नामस्मरण करायचं, आपली जी वाटेल ती इच्छा पूर्ण होतेच. कारण माझाही स्वामी समर्थांवर खूप विश्वास आहे. तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जेव्हा मी वाक्य ऐकते तर इतकी ऊर्जा मिळते, इतकी पॉझिटिव्ही तयार होते की आधी प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची, तर आता तसं काहीच वाटत नाही आहे. कारण स्वामींचं वाक्यच असं आहे की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक संकटाला स्वामी तोड द्यायला लावतातच. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य स्वामींचं असं आहे की आपल्याला भीती नाहीशीच होते. तशात आता स्वामींचा अनुभव सांगताना अंगावर शहारे येत आहेत. पण खूप दिवसापासून इच्छा होती की स्वामींचा अनुभव तुमच्याशी शेअर करावाच. तर आजोबांना जेव्हा भेटायला गेले होते तर आजोबांनी तेव्हा स्वामींचा अनुभव, म्हणजे मुंबईचे एक डॉक्टर, त्यांच्याशी झालेला हा अनुभव आजोबांनी सांगितला. तो अनुभव ऐकताना सुद्धा अंगाला खूप काटे आले. तर इच्छा होती की ऐकवावं तुम्हाला सुद्धा हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा असं खूप दिवसापासून वाटत आहे. तर चला, तर मग स्वामी अनुभवाला मी सुरुवात करते. मुंबईचे डॉक्टर होते, नारकरी डॉक्टर, तर त्यांच्यासोबत झालेला हा अनुभव आहे. डॉक्टरांना सुद्धा हा अनुभव सांगताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं, त्या माऊलीच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. तर असा अनुभव आहे. डॉक्टर नारकरी सांगत होते की एका आजींची कथा आहे, त्यांच्यासोबत झालेली घटना आहे. एक आजी राहत होत्या, त्या खूप स्वामी भक्त होत्या आणि त्या रोजच्या रोज देवपूजा करत होत्या, स्वामींची पूजा करत होत्या. तर काय झालं, अचानक आजीची तब्येत खराब होती. तर आजीला थोडंसं बरं वाटत नव्हतं. मग आजीनी सांगितलं त्यांच्या सुनबाईला की देवपूजा करून घे. तर सुनेने हो बोलली आणि ते देवघरात निघून गेली. देवघरात निघून गेली आणि सुनेने पूजा करण्यास सुरुवात केली. तर तेव्हा सुनेच्या हातून स्वामी महाराजांची मूर्ती खाली पडली. तर आजीने विचारलं सुनेला की काय झालं, कसला हा आवाज आहे. तर सुनेनं विचारलं आजीला की स्वामींची मूर्ती हातातून पडलेली आहे. तर आजी हे ऐकल्यावर आजी अस्वस्थ झाल्या आणि ताडकन देवघरामध्ये गेल्या. आणि आजींना काही केल्या समाधान नव्हतं. स्वामी कसे पडले, स्वामी कसे पडले. तर हे ऐकून आजी आरडाओरड करू लागल्या. आजीला सुनेने समजवलं, आजी काही नाही झालं महाराजांना, महाराज ठणठणीत आहेत. तर आजी काही केल्या ऐकना झाल्या. आजी काही केल्या ऐकना झाल्या. आजी म्हणू लागल्या की माझ्या स्वामी महाराजांना लागलं असेल वगैरे वगैरे म्हणू लागल्या. आणि आपण जर स्वामी भक्त असेल तर आपल्याला अशी भीती वाटतेच. मग परत काय झालं, आजीच्या समाधानासाठी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर आले, डॉक्टरांनी चेक केला, आजींना सांगितलं की आजी स्वामी महाराज ठणठणीत आहेत. तर आजी काही केल्या ऐकण्या गेल्या. तर आजी म्हणू लागल्या, तू असा कसा डॉक्टर आहेस की तू असाच कसा बोलू शकतो की माझे महाराज बरे आहेत. तर आजीच्या समाधानासाठी आजीने सांगितलं की डॉक्टरांना, तू जे तुझ्या कानामध्ये घालायचं आहे कॅटोस्कोप, त्याच्यानेच तपास माझ्या महाराजांना, म्हणजे समजेल की महाराजांना कुठे लागलं आहे का काय. तर डॉक्टरांनी आजीच्या समाधानासाठी कॅटोस्कोपने सुद्धा तपासलं. तर तुम्हाला सांगते, अक्षरशः हा अनुभव सांगताना माझ्यासुद्धा अंगाला काटा येत आहे, कारण स्वामीचा अनुभव इतका आहे की भयंकर असा अनुभव आहे.
तर आजीच्या आता माझ्यासुद्धा डोळ्यातून पाणी येते हा अनुभव सांगताना. तर आजीच्या समाधानासाठी डॉक्टरांनी केटोस्कोप वगैरे घालून कानामध्ये तर स्वामींना ते चेक करू लागले. तर असा चमत्कार झाला की स्वामींच्या हृदयाचे ठोके डॉक्टरांना प्रत्यक्ष ऐकू येऊ लागले. तर असा अनुभव झाला की आता सांगायला सुद्धा मला शब्द नाही आहेत. तर स्वामींच्या हृदयाचे ठोके डॉक्टरांना ऐकू येऊ लागले. तर डॉक्टर जागीच बेशुद्ध झाले, कारण आजीसाठी स्वामी महाराजांना त्या मूर्तीमध्ये यावं लागलं. तर किती भयंकर आहे. आता स्वामींची लीला इतकी अफाट आहे की आपल्याला शब्दच नाही आहेत बोलायला. तर हा अनुभव सुद्धा ऐकून माझ्या अंगावर इतके काटे येऊ लागलेत की काहीच माझ्याकडे शब्द नाही आहे. तर खूप दिवसापासून वाटत होतं की स्वामी महाराजांचा अनुभव तुमच्याशी शेअर करावा. फायनली तो क्षण आला आहे आणि हा तुम्हाला स्वामी अनुभव कसा वाटला आहे मला नक्की सांगा तुम्ही. आणि स्वामींचा अनुभव इतका आहे की आपले शब्दसुद्धा कमी पडतील. अथांग असे स्वामींचे अनुभव आहेत जे माझ्याही बाबतीत झालेले आहेत. मी तुम्हाला नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे नक्की सांगा मला. स्वामींची प्रचितीच इतकी आहे की फक्त आपण श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी आपल्या मनातील भीती दूर होते. मलाही प्रत्येक गोष्टीत असे खूप अनुभव आले आहेत, मी तुम्हाला सांगणारच आहे. पण जेव्हाही स्वामी समर्थ हा शब्द मी जेव्हा महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा एकच शब्द मी जेव्हा बोलते तेव्हा इतकी ऊर्जा मिळते, इतकी पॉझिटिव्हिटी मिळते. आणि स्वामी प्रत्येक क्षणात प्रत्येक संकटात आपल्याला साथ देतातच. असंच डॉक्टरांच्या बाबतीतही झालं होतं. तर आजोबांनी जेव्हा हा डॉक्टरांचा अनुभव सांगितला तेव्हा मला सुद्धा अक्षरशः अंगावर काटे आले होते. तर तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मला, कारण स्वामीची लीलाच इतकी आहे. तर तसंच तुम्ही मनीषा व्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नोटिफिकेशन मिळून जातील. स्वामी अनुभवाचे नवीन नवीन नोटिफिकेशन मिळून जातील तुम्हाला. तसंच तुम्हाला हा स्वामी अनुभव आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्यांनाही आपल्या स्वामी महाराजांची लीला समजणारच, कारण जे स्वामी भक्त आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वामी भक्त हे त्यांच्या हृदयामध्ये आहेत. काही दाखवायची अशी गरज नाही आहे. स्वामी आहेत तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. हे स्वामी भक्तांना वेगळं सांगायची गरज नाही आहे. असेच स्वामी अनुभव नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या.